नमस्कार मंडळी, मी रोशन साबले आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। मित्रांनो, आता आपण आलो आहे ढाणूला आणि ढाणू किल्ल्याला आज आपण भेट देणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ढाणू किल्ला पाहायला भेटणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओच्या अगोदर माहिती दाखवली आहे, तर ती माहिती नक्की एकदा वाचून घ्या, कारण माहितीशिवाय किल्ल्याचा इतिहास आपल्याला समजत नाही। कारण मी माहिती सांगायला गेलो की व्हिडिओ खूप मोठी होते, त्याच्यामुळे माहिती मी व्हिडिओच्या अगोदर माहिती सांगितली आहे, तर ती नक्की जाऊन बघा। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला पाहू तो म्हणजे आता ढाणूचा किल्ला। ही आहे किल्ल्याचा बुरुज आणि संपूर्ण किल्ल्याची तटबंदी आणि किल्ल्याचा मुख्य दरवाजा या साईडला आहे, पण तो आता मुख्य दरवाजा नाही आहे आणि इथे तहसीलदार कार्यालय आहे, त्याच्यामुळे आतमध्ये शूट करायला अलाउड नाही आहे। आपण फक्त बाहेरूनच दाखवतोय। या साईडला एक तोफ आहे, या साईडला एक तोफ आहे आणि या साईडला एक तोफ आहे या साईडला, आणि ही संपूर्ण किल्ल्याची तटबंदी। या साईडला एक तुम्हाला बुरुज दिसत आहे बघा। तर चला आता आपण इथून किल्ल्यामध्ये प्रवेश करूया। तहसीलदार कार्यालय ढाणू बुरुजावरती जाता येते। आपण इथे बुरुजावरती आता आलो आहे, जो आपण आता खालून बघितला। मंडळी, आता आपण या बुरुजावरती आलेलो आहे आणि या बुरुजावरती आहे आपला राष्ट्रध्वज तिरंगा, आणि या बुरुजावरती असा मोठासा बुरुज। नक्की जिथे पहिल्या तोफा त्या खालच्या तोफा इथे वरती होत्या असतील, पण नंतरला त्या खाली घेऊन गेले असतील। पण आता किल्ल्यामध्ये बघण्यासारख्या वास्तू भरपूर आहेत, पण या आतमध्ये किल्ल्याच्या आतमध्ये ज्या वास्तू आहेत त्या ब्रिटिशकालीन आहेत। म्हणजे तुम्ही पकडून चाला नाही, 1500 नाही सॉरी 1900च्या काळातले असतील। तर ह्या सर्व जुन्या वास्तू आहेत ज्या ब्रिटिशकालीन आहेत। किल्ल्याच्या मागच्या बाजूला आलोय आपण। हे सर्व आता ब्रिटिशकालीन या सर्व वास्तू बांधण्यात आलेले आहेत आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये या सर्व वास्तू बांधले। पण जे काय आहे ते भव्य दिव्य आहे। किल्ल्याचा घेरा इथपर्यंत होता। वास्तू तुम्ही बघू शकतात किती जुन्या वस्तू आहेत, लाकडी वाशे वगैरे। तर चला आता इथून बाहेर पडूया। तर मंडळी, ही किल्ल्याची बाहेरील बाजू आहे, जी आपण बाहेरच्या साईडने बघत आहे। धनंजयला शोधायला आलो होतो, तर हा बघा, हा एक छोटा खानी बुरुज वाटतोय जरा, आणि या साईडला हा बुरुज, त्याच्यावरती त्या साईडला विंडोज वगैरे दिलेले आहेत। या बघा इथे। तर अशा प्रकारे हा ढाणूचा किल्ला आहे, जो आपला संपूर्णपणे पाहून झालेला आहे।
तर नमस्कार मंडळी, ही धानू किल्ल्याची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा. आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ती बाजूचे बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.